एखाद्या क्षणी नशिबाचा घाव इतका खोल असतो की आयुष्यच बदलून जातं. आयुष्याचं सारं गणित एका क्षणात कोलमडून जातं. ही कहाणी आहे कामिनीची, एका अशा स्त्रीची जिनं दुःख पचवलं पण समाजाच्या नजरा मात्र नाही. कामिनीचा पती वारल्यानंतर ती विधवा झाली. त्या एका घटनेने तिचं आयुष्य पार बदलून गेलं. घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची होती, त्यामुळे तिला आर्थिक चणचण भासू लागली. पतीच्या मृत्यूमुळे तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि संसाराचा सारा भार आता तिने एकटीने पेलायचा होता. गावातील शेतात ती मजुरी करू लागली, जिथे तिला दिवसभर कष्ट करून फक्त थोडे पैसे मिळायचे. कामिनी दिसायला सुंदर होती, ती अजून तारुण्यात होती, पण तिच्या सौंदर्याचा आता कोणी वारसदार उरला नव्हता. गावातील लोक तिच्याकडे वाईट नजरेने पाहू लागले. एकटी बाई, तरुण वयात विधवा म्हणजे बिनधास्त मिळणारी शिकार, हीच भावना त्यांच्या नजरेतून दिसू लागली. जणू ती विधवा असल्याने तिच्याबद्दल चुकीचे विचार करणे त्यांना सवयीचे झाले. कधी मोकळा टकमक टाकाव, कधी कुजबूज, तर कधी सरळ प्रश्न. एवढ्या कमी वयात पती गेला, आता ही कसली जगणार, असे प्रश्न गावकऱ्यांच्या मनात येऊ लागले. पण कामिनीला त्यापेक्षा स्वतःच्या उदरनिर्वाहाची चिंता जास्त होती. जगणं तर होतं, पण केवळ श्वास घेणं म्हणजे जगणं नव्हे, हे ती रोज अनुभवत होती. कामिनीच्या पतीने तिला एक छोटंसं घर आणि थोडीशी जमीन सोडली होती, पण त्या जमिनीवरून फारसं उत्पन्न मिळत नव्हतं. ती जमीन जवळजवळ पडीकच पडून राहिली होती, जणू ती ही तिच्या आयुष्याप्रमाणे ओसाड झालेली. सुरुवातीचे काही महिने तिच्यासाठी अत्यंत कठीण गेले. प्रत्येक क्षणाला तिला पतीची आठवण यायची. त्या आठवणीच्या सावल्या कधी झोपेच्या तर कधी भुकेच्या मागे फिरत असायच्या. एकटेपणा तिला अधिकाधिक जाणू लागला. घर होतं पण घरातला माणूस नव्हता, कुंपण होतं पण सावली नव्हती. तरीही ती हिंमत हारली नाही. तिने ठरवलं, महिने तिने आपला संसार चालवायचा. गावातील काही लोक तिला उसनवारी पैसे द्यायला तयार होते. तिला मदतीचं हात पुढे करणारे नव्हे, तर संधीचं शिकार समजणारे वाटत होते. पण कामिनीला ते स्वीकारणं कधीच मान्य नव्हतं. आज घेतलं आणि उद्या फेडायला जमलं नाही तर पुन्हा कोणत्या नजरेतून बघितलं जाईल, हा विचार तिला सतत सलत होता. तर काय करायचं, असा विचार तिच्या मनात अनेकदा यायचा. पण ती शक्यतो स्वतःच्या मेहनतीवरच अवलंबून राहायची. ज्याचं काही नाही त्याचं स्वतःशिवाय कोण असतं, हा विचार तिला दिवसेंदिवस अधिक ठाम करत गेला. तिच्या सातत्याने केलेल्या कष्टामुळे तिचा संसार कसा तरी चालू होता, पण प्रत्येक गोष्टीची जबाबदारी आता तिच्यावरच येऊन पडली होती. कामिनीचे काही नातेवाईक गावात होते, पण सगळेच वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले. कोणाच्या घरी आपलं दुःख नेऊन ठेवावं असं तिला वाटायचं. पतीच्या मृत्यूनंतर तिला एकट्याने सगळ्यांचा सामना करावा लागत होता. घरात ती पूर्णपणे एकटी. प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी, दररोजच्या अडचणीसाठी तिला स्वतःला पुढे करावं लागायचं. तरीही ती हार मानत नव्हती. ती रोज शेतात जायची, काम करायची आणि जे काही मिळेल त्यावर छोटंसं पण स्वाभिमानी जीवन जगायची. पण काही वेळा तिला पुरुषांची मदत हवीच व्हायची. शेतीच्या अवजड कामासाठी असो किंवा गावातील काही व्यवहारासाठी. अशाच एका काळात रामवाडी गावातील शंकर लोखंडे वय 45 याच्याशी कामिनीचा ओळखीचा एक धागा तयार झाला. शंकर हा गावातील एक मध्यमवर्गीय, साधा आणि व्यवहारकुशल माणूस होता. तो फार बोलका नव्हता, पण मनाने सरळ होता. कामिनीच्या परिस्थितीबद्दल त्याला सहानुभूती वाटायची. हळूहळू त्याने तिला मदत करायला सुरुवात केली. सुरुवातीला तो तिला बाजारातून किराणा आणून द्यायचा, कधी एखाद्या वेळी छोटंसं काम करून द्यायचा, तर कधी थोडीफार आर्थिक मदतही करायचा. कामिनीला त्याचं वागणं खूप सोज्वळ वाटायचं. आजही कोणी न बोलता हातभार लावतो हे बघून बरं वाटतं, असा विचार तिच्या मनात यायचा. हळूहळू त्याचा संपर्क वाढू लागला. शंकर आता तिच्या घरी ये जा करू लागला. गावातील इतर काही पुरुषही कामिनीवर नजर ठेवायचे, पण तिच्याशी जवळीक साधण्याची कोणी हिंमत करत नव्हतं. ती विधवा होती आणि तिच्या डोळ्यात अजूनही दुःख शिल्लक होतं. शंकर मात्र कामाच्या निमित्ताने तिच्या जवळ जाऊ लागला आणि त्याचं वागणं कुठेही आक्रमक वाटायचं नाही. कामिनीचं मन हळूहळू त्याच्यावर विश्वास ठेवू लागलं. कधी वेळ पडली तर ती त्याच्याकडून उसने पैसेही घेत असे, पण तिला ते सगळं व्यवस्थित फेडायचं असायचं. स्वाभिमान शिल्लक असतो तोवरच माणूस राहतो हे तिला ठाऊक होतं. तिच्या मनात अजूनही फक्त एकच जिद्द होती, कष्ट करून संसार उभा करायचा.
कालांतराने शंकर आणि कामिनी यांच्यातील ही साधीशी ओळख एक मैत्रीत बदलू लागली. शंकर जरी वयाने 45चा असला तरी कामिनीच्या टवटवीत सौंदर्याने त्याला भुरळ घातली होती. तिचं निरागस हसू, कष्टाने आलेली किंचितशी थकवा आणि तरीही डोळ्यात असणारी जिद्द हे सगळं शंकरच्या मनात हलकेच घर करू लागलं. सुरुवातीला तो फक्त मदतीसाठी तिच्या घरी यायचा, पण आता त्याचं येणं जाणं अधिक बिनधास्त होतं. कधी बिनधास्त दार उघडून घरात येणं, तर कधी थेट अंगणात बसून तिला हाक मारणं. शंकरचं वागणं आता गावातल्या काही जणांच्या नजरेत येऊ लागलं. कामिनीचे काही दूरचे नातेवाईक जे गावातच राहत होते त्यांना हे सारं फारसं नीटसं वाटत नव्हतं. एकटी स्त्री, विधवा आणि सतत तिच्या घरी येणारा पुरुष गावकऱ्यांच्या नजरेत ही एक चर्चेची बाब बनू लागली. त्यामुळे काही नातेवाईकांनी कामिनीला समजावायचा प्रयत्न केला. कामिनी, गावातले काय म्हणतील? एकटा पुरुष रोज घरात येतो, आपण विधवा आहोत, लोक लगेच नाव ठेवतील. पण कामिनी ठाम होती. शंकर फक्त मदत करतो, आमच्यात काही अनैतिक नाही. शंकरनेही गावकऱ्यांना हेच सांगितलं, मी फक्त माणुसकी म्हणून मदत करतो, गैरसमज नकोत. या बोलण्यामुळे गावकरी काहीसे शांत झाले. पण या शांततेखाली शंकरचं मन मात्र अजूनही अस्वस्थ होतं. त्याला आता जणू मोकळीकच मिळाल्यासारखी वाटली. हळूहळू तो रात्रीच्याही वेळेस कामिनीच्या घरी जायला लागला. गावातील लोक झोपलेले असताना कामिनीच्या दाराशी दबकत जाणं, हळू आवाजात बोलणं, तिची माणूस म्हणून गरज आहे म्हणून सावरण्याच्या नावाखाली शंकरच्या मनात आता हवं असं वाटू लागलं होतं. त्याच्या डोक्यात विचार होता, हळूहळू ही माणूस म्हणून आपली सवय होईल आणि मग ती आपल्याला नकार देणार नाही. शंकर आता कामिनीला मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करू लागला. तिला दर आठवड्याला किराणा सामान, नगदी मदत, कधी काही कपडे तर कधी घरात लागणाऱ्या गोष्टी, सगळं शंकरच बघू लागला. कामिनीला शेतात जाण्याची गरजच उरली नाही. ती दिवसातून काही वेळ घरीच बसून शिवणकाम, स्वयंपाक किंवा अंगणातील फुलझाड यात रममाण होत असे. तिचा छोटासा संसार जणू आता शंकरच्या कर्तव्यशील खांद्यावर विसावला होता. पण या मदतीमागचं खरं कारण मात्र फक्त शंकरलाच माहीत होतं. त्याच्या वासनेचं सावट, त्याचं उद्दिष्ट एकच होतं, कामिनीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करणं. गावात पुन्हा कुजबूज सुरू झाली. रोज त्याचं येणं जाणं. आता तर हिला काही कामाची गरजही उरलेली नाही. काहीतरी चुकतं हे नक्की. कामिनीचे नातेवाईक पुन्हा तिच्याशी बोलायला आले. कामिनी, हे बरोबर नाही. गाव चांगलं वाईट पाहतो, लोक बोलतात, पण कामिनी ठाम राहिली. शंकरवर मला विश्वास आहे, तो माझं वाईट कधीच होऊ देणार नाही. काही वेळानंतर कामिनीचा वाढदिवस जवळ आला. 5 मार्च 2025. शंकरने एक दिवस तिला म्हणलं, आपण सोलापूरला जाऊया, तुला नवीन साडी, काही गिफ्ट्स घ्यायचेत, आज तुझा दिवस आहे. कामिनी थोडी संकोचली, पण शंकरचा आग्रह आणि तिच्या मनात त्याच्यावरील विश्वास हे दोन्ही तिला होकार द्यायला भाग पाडत होते. सोलापूरला पोहोचल्यानंतर शंकरने एका मठाजवळ एक खोली भाड्याने घेतली. इथं थांब, संध्याकाळी आपण कपडे बघायला जाऊ, असं सांगून तो बाहेर गेला. कामिनीने खोलीच्या 4 भिंतीमध्ये एकटी बसून वेळ काढत ठेवला, पण तिच्या मनात एक शंकेची पाल चुकचुकू लागली होती. संध्याकाळ झाली, अजूनही शंकर आला नाही. दुकानेही बंद व्हायला लागली. गावात कुणाला कळलं तर? ती बेचैन झाली. शंकर आपल्याला रात्री थांबायचं नसेल, गावात लोक काय म्हणतील? तरी शंकरचा फोन बंद. संदेश दिला तरी प्रतिसाद नाही. रात्र वाढली. शहराचंही आता शांत होतं. मठातील खोलीत फक्त एक पिवळट दिवा जळत होता आणि त्याच्या सावलीत बसलेली कामिनी अस्वस्थ, एकटी आणि थोडी घाबरलेली. रात्री उशिरा शंकर अखेर परत आला. तो थकलेल्या अवतारात, थोडासा मद्द धुंद वाटत होता. कामिनी त्याला पाहून उठून उभी राहिली. कुठे होतास इतका वेळ? मी वाटच पाहत होते. शंकर हसला. ते हास्य सौम्य नव्हतं, त्यात एक वेगळीच लालसा होती. कामिनी शंकरशी संतापून भांडू लागली. मला इथे आणण्यामागे काय हेतू होता तुझा? सांग ना, मला एकटीला अशी ठेवून गेलास तू? शंकरने तिचा हात धरत शांतपणे सांगायचा प्रयत्न केला. कामिनी, मी तुझ्यावर खरंच प्रेम करतो. तू मात्र मला काहीच सांगत नाहीस, जवळ येत नाहीस, म्हणून तुला इथे आणलं, थोडा वेळ एकत्र राहायला. पण कामिनीला त्याचं हे स्पष्टीकरण पचलं नाही. ती त्याच्यापासून दूर सरकू लागली. त्या क्षणी शंकरने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
कामिनीच्या डोळ्यात प्रचंड असहाय्यता होती, पण तिने विरोध केला नाही. कदाचित पतीच्या निधनानंतरचे ते रिकामपण, ते एकटेपण त्या शारीरिक जवळीकमुळे काही काळासाठी भरून निघालं. ती एकटी, दुर्बल आणि हळवी झाली होती. शंकरने तिला मिठीत घेत सांगितलं, मी तुझ्यावर प्रेम करतो, आपण लग्न करू, मी कायम तुझ्यासोबत राहीन. कामिनीच्या डोळ्यात पाणी होतं. तिने न बोलता त्याला संमती दिली. पुढील काही दिवस 5 मार्च ते 18 मार्च शंकरने तिला त्या मठातच ठेवून तिच्याशी संबंध ठेवले. कामिनीचा वाढदिवसही तिथेच साजरा केला. केक नव्हता, पण शंकरने तिच्यासाठी एक साडी आणली. दिवसभर दोघं एकत्र फिरले, जेवले आणि रात्री पुन्हा एकाच छताखाली झोपले. कामिनीला आता एक प्रकारचं मानसिक स्थैर्य मिळालं होतं. ती आता एकटी नव्हती. तिच्या आयुष्यात शंकर नावाचं कोणीतरी असणं हे तिच्यासाठी मोठं होतं. शंकरने अखेर कामिनीची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. जेव्हा कामिनीने त्याच्यासोबत लग्नासाठी तगादा लावला, तेव्हा शंकरने साफ शब्दात नकार दिला. कामिनीच्या पायाखालची जमीनच सरकली. जे प्रेम तेवढं खरं, मग लग्नाचं काय चुकलं? माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय आणि तू मोकळा. त्यानंतर कामिनीने शहाबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र सोलापूरजवळ हे प्रकरण घडल्यामुळे केस पुढे विजापूर पोलिसाकडे वर्ग करण्यात आली. कामिनीने स्पष्ट आरोप केला, शंकरने लग्नाचे आमिष दाखवून माझं शोषण केलं. गावात तिला समाजाच्या नजरा सहन कराव्या लागल्या. बदनामीच्या काट्यांनी तिचं मन विदीर्ण झालं. आज ती एकटी पण लढणारी आहे. सध्या महिला पोलीस अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा. अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं प्रेम आणि पाठिंबा आम्हाला अशाच खऱ्याखुऱ्या गोष्टी सांगायला प्रेरणा देतो. पुन्हा भेटू एका नव्या घटनेसह. तोपर्यंत काळजी घ्या आणि जोडलेले राहा. धन्यवाद.